10 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता 11वी ओळ आपण B1, B2 आणि B3 पॅटर्न प्रमाणे विणत आहोत. काचपट्टीचे टाके जसे आहेत तसे विणीप्रमाणे, जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. B1 मध्ये 10, B2 आहेत ते 140 टाके विणायचे आहेत आणि B3चा एकच टाका असणार आहे. अशा पद्धतीने आपले विणकाम चाललेलं आहे. हे 10 काचपट्टीचे झाले. आता B1 पॅटर्न 11वी ओळ आपण करत आहोत. पहिले 10 टाके हे B1चे आहेत. 2चा 1 हा उलट 2चा 1 करायचा आहे. त्यानंतर 9 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा एक टाका B1 मधला राहिलेला आहे, पण तो तसाच ठेवायचा आहे आणि इथून या टाक्यापासून B2 हा पॅटर्न सुरू करायचा आहे. हा जो एक टाका B1 मधला राहिलेला आहे तो B3 मध्ये घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा मार्कर थोडा वेळ काढायला लागेल. असं करूया, आपण मार्कर इथे ठेवूया. यावेळी हा एक B1चा आहे आणि हे 2 असे मिळून, हे B2चे 2 आणि B1चा 1 असे मिळून 3चा 1 हा उलट करायचा आहे. या पद्धतीने B1 पॅटर्न हा एकदाच विणायचा असणार आहे 171 टाक्या विणताना सुद्धा, आणि B2 हे रिपीटेशन असणार आहे. 3चा 1 उलट केला, धागा बाहेर, 9 सुलट, 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता हा एक टाका राहिलेला आहे. हा प्रत्येक वेळी आपण 140 टाके जेव्हा विणणार तेव्हा प्रत्येक वेळी 3चा 1 उलट करताना हा त्यामध्ये मिळून जातो. इथे फक्त आपण 10 टाक्यांचा पॅटर्न विणत आहोत. 140 टाके विणताना हा B2 पॅटर्न आहे तो प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा करायचा आहे, रिपीट करायचा आहे. त्यामुळे हा एक टाका त्यामध्ये आपोआप जातो, 3चा 1 करताना निघून जातो. पण इथे हे 10 टाके जे आहेत B2 मधले ते रिपीट 140 टाक्यांमध्ये होणार आहे. त्यामध्ये 3चा 1 उलट करताना ॲडजस्ट होणार आहे हा टाका. त्यामुळे त्याचा विचार करायचं कारण नाही आहे. काय केलं आपण, इथे B1चा 1 घेतला आणि B2चे 2 असा 3चा 1 केला. त्यानंतर 9 सुलट विणले. आता हा एक राहिलेला आहे. हा शेवटी जे राहील 140 टाके विणताना प्रत्येक वेळी 3चा 1 उलट, 3चा 1 उलट याप्रमाणे हा जाईल. पण जेव्हा शेवटी B3 पर्यंत विणकाम होईल तोपर्यंत हा टाका राहणार आहे. तर त्याची ॲडजस्टमेंट अशी आहे की B3चा 1 आणि हा B2चा 1 असा 2चा 1 करायचा आहे. या पद्धतीने फक्त शेवटी B3चा 1च असणार आहे. जे आपण 140 टाक्यांमध्ये जेव्हा पूर्णपणे B2 हा पॅटर्न विणून शेवटी B3 पर्यंत येतो त्यावेळी B2 मधला शेवटचा टाका आणि B3चा 1 टाका असा दोन्हीचा मिळून 1 करायचा आहे. 1 उलट झाला. अशा प्रकारे B3 पण आपला विणून झालेला आहे. त्यानंतर हे टाके जे आहेत बटनपट्टीचे ते नेहमीप्रमाणे जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे. ही डिझाईनमधली ॲडजस्टमेंट आहे. जे काही आपण आत्ता इथे केलं ते मी पुन्हा एकदा सांगते. 11वी ओळ
सुरुवातीला जेव्हा B1 संपल्यानंतर B2 सुरू होतो तेव्हा B1 मधला शेवटचा एक टाका आपोआप यामध्ये येतो किंवा आपण तो घेऊन असा 3चा एक उलट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा 9 विणले सुलट. जेव्हा 140 टाके विणून होतील आणि आपण B3 विणायला घेऊ तेव्हा शेवटी 2चा एक करताना B3चा एक टाका आणि B2चा शेवटचा एक टाका अशा दोन्हीचा एक उलट विणलेला आहे आणि त्याच्यापुढे बटनपट्टी विणलेली आहे. आता उलट ओळ 12वी ओळ. बटनपट्टीचे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. उलटच्या इथे उलट, सुलटच्या इथे सुलट. एक टाका B3चा सुलट विणायचा आहे. टाइम मार्कर लावायचा तिथे. त्यानंतर B3 झाला. आता B2चे 9 उलट विणायचे. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि 9 उलट एक सुलट. हे B2 झाला. आता B1 9 उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 उलट एक सुलट याप्रमाणे. त्यानंतरचे टाके हे काचपट्टीचे आहेत. ते जसे आहेत तसे विणायचे. 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा 13वी ओळ काचपट्टी नेहमीप्रमाणे काचपट्टी झाली. आता पुन्हा B1 विणत आहोत आपण. आत धागा घेऊन 2चा एक म्हणजे बरोबर इथे जाळी येईल. आत धागा हा घेतला. 2चा एक सुलट. त्यानंतर 3 सुलट 1 2 3 सुलट. 3 सुलट झाले. आत धागा घेतला. एक उचलला. एक सुलट. हा उचललेला टाका या एक सुलटवरून काढून टाकला. शेवटचे 3 सुलट. इथे B1 संपलेला आहे. B2 आत धागा घेतला. 2चा एक सुलट. 3 सुलट 1 2 3 आत धागा घेतला. एक उचलला. एक सुलट. उचललेला टाका सुलटवरून काढून टाकायचा. 3 सुलट 1 2 3. आता B3 मध्ये एक सुलट एकच टाका आहे. 13वी ओळ आहे ही. पुढचे टाके ज्या पद्धतीने बटनपट्टी आहे जी विण घातली आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. 14वी ओळ. बटनपट्टीचे जसे आहेत तसे विणायचे. सुलटच्या इथे सुलट, उलटच्या इथे उलट. बटनपट्टी झाली. आता 14वी ओळ.
B3 एक उलट, आता B2 सगळे उलट, B2 सगळे उलट, B1 तेही सगळे उलट, चौदावी ओळ संपलेली आहे. काचपट्टीचे टाके जसे आहेत तसे विणायचे. 14वी ओळ पूर्ण झालेली आहे. 15वी ओळ, काचपट्टी पूर्ण झालेली आहे. आता B1 पॅटर्न, 15वी ओळ, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, पुन्हा एक सुलट, उचललेला टाका या एक सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1, 2चा 1 आणि आत धागा घ्यायचा. इथे B1 पॅटर्न संपलेला आहे. आता B2 कडे जायचं. 15वी ओळ, आत धागा हा B1चाच आहे, आत धागा घेतलेला आहे. B2 मधला पहिला टाका सुलट विणायचं आहे, एक सुलट, एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, पुन्हा एक सुलट, पुन्हा आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट, उचललेला टाका एक सुलटवरून उचलून टाकायचा, पुन्हा 2 सुलट आणि इथे पुन्हा आत धागा घ्यायचा. B2 पूर्ण झालेला आहे. B3 एक सुलट, एक सुलट. B3 झालेला आहे. 15वी ओळ पूर्ण झालेली आहे. बटन पट्टीचे टाके नेहमीप्रमाणे जशी वीण आहे त्याप्रमाणे विणायची आहे. 15वी ओळ पूर्ण झालेली आहे. थोडासा मोठा पॅटर्न आहे हा, पण सगळं सुलट आणि उलट एवढंच विणकाम आहे. सुलट उलट नंतर टाके स्लिप करणे वगैरे एवढाच प्रकार आहे यामध्ये. बटन पट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे. 16वी ओळ, एक टाका जो आहे तो उलट, हा B3 एक टाका उलट, त्यानंतर B2 सगळे टाके उलट, B2 सगळे टाके उलट. B1 कडे आलेलो आहोत. B1चे सुद्धा सगळे टाके उलट. थोडक्यात 16वी ओळ ही सगळी उलट आहे. चे टाके जसे आहेत तसे विणायचे. 16वी ओळ पूर्ण झालेली आहे. पद्धतीने डिझाईन दिसतंय. हे खूप सुंदर दिसतं डिझाईन विणल्यावर. 17वी ओळ, काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत, विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे. मार्कर लावल्यामुळे खूप सोपं जातं, त्यामुळे मार्करचा उपयोग जरूर करा.
काचपट्टी झाली. आता B1 पॅटर्न 17वी ओळ, 2 सुलट, आत धागा घेतला, 1 उचलला, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलटवरून उचलून टाकायचा, पुन्हा 2चा 1 आत धागा घेतला, 1 सुलट, पुन्हा 2चा 1 आत धागा घेतला, 1 सुलट. B1 पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. आता B2 17वी ओळ करत आहोत आपण. 2 सुलट, आत धागा घेतला, 1 उचलला, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका, सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1 आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा 2चा 1, पुन्हा आत धागा घ्यायचा, 1 सुलट. याप्रमाणे B2 संपलेला आहे. B3 मध्ये एकच आहे, तो सुलट विणायचा, 1 सुलट. B3 झालेला आहे. 17वी ओळ संपलेली आहे. यानंतरचे टाके जशी बटनपट्टीचे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. 17वी ओळ पूर्ण झालेली आहे. 18वी ओळ पण सोपी आहे. पहिले बटनपट्टीचे टाके जसे आहेत तसे विणायचे. B3 उलट, B2 सगळे उलट. ही ओळ सगळी थोडक्यात उलट आहे. B3, B2 आणि B1 हे सगळे उलट विणायचे आहेत. शेवटी काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायची. 18वी ओळ पूर्ण झालेली आहे. 19वी ओळ आपण आता सुरू करत आहोत. काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. B1 19वी ओळ, 1 सुलट, आत धागा घेतला, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 5 सुलट, 1 2 3 4 5, 2चा 1 आणि आत धागा घ्यायचा. B1 झालेला आहे. आता B2 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलटवरून काढून टाकायचा, 5 सुलट, 1 2 3 4 5, 2चा 1 आत धागा घ्यायचा. B2 संपलेला आहे आणि B3 1 सुलट. बटनपट्टीचे टाके जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. 20वी ओळ. पट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे. B3 पहिल्यांदा. 20वी ओळ आहे ही. 1 उलट. हा यो याच्यातला आहे. हा अटी घेतलेला आहे पण तो B2तला आहे. हा मार्कर मधून तो बाहेर आलेला आहे. तर 20वी ओळ करत आहोत. B3 1 टाका उलट विणला. आता B2 सगळे उलट. ही ओळ सगळी उलटच आहे. हा मी परत पाठीमागे घालून टाकते. इथे असणार आहे ना.
B2 सगळे उलट, B1 सगळे उलट, सगळी ओळ ही उलट आहे, काचपट्टीचे टाके जसे आहेत त्याप्रमाणे. हे 20वी ओळ ही पूर्ण झालेली आहे. 21वी ओळ, काचपट्टीचे टाके जसे आहेत तसे विणायचे. B1 पॅटर्न 21वी ओळ, 9 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8 9. हा एक टाका राहिलेला आहे. हा जो एक टाका आहे तो B1चा आहे. हा तो 9 टाके सुलट विणल्यानंतर हा B2 मध्ये कॅरी करायचा आहे. B1 मधला शेवटचा आणि B2 मधला पहिला असा B2 पॅटर्न मध्ये आता विणणार आहोत आपण. ही 21वी ओळ आहे. तर 2चा 1 हा B1चा 1 आणि B2चा 1 असा मिळून करायचा आहे. थोडक्यात 9 सुलट झाल्यानंतर, B1चे 9 सुलट झाल्यानंतर सरळ पुढे 2चा 1 करायचा आहे. बरोबर B1चा 1 आणि B2चा 1 असे 2 टाके येतात. आता B2 विणतोय आपण. 2चा 1 केला, एक टाका B1चा होता आणि एक टाका B2चा होता. 2चा 1 केला, आत धागा घ्यायचा, 8 सुलट विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 सुलट. 8 सुलट झाल्यानंतर इथेही B2चा एक टाका शिल्लक राहिलेला आहे, तो B3 मध्ये उपयोग करायचा आहे. डिझाईनमध्ये सारखेपणा येण्यासाठी ज्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात त्या या आहेत. तर जसे दिलेले आहेत त्याप्रमाणे विणत जायचं आहे. 2चा 1 केला पहिल्यांदा, त्यानंतर आत धागा घेतला, 8 सुलट विणले. आता हा जो B2चा 1 राहिलेला आहे तो आणखीन B3चा 1 असे मिळून 2चे 1 करायचे आहेत. तर ते करूया आपण. हा आधी काढून घेते मी. या पद्धतीने हा जो टाका आहे तो एक B3 आहे आणि एक B2चा शेवटचा टाका आहे. 2चा 1 केला म्हणजे B3 सुद्धा विणून झालेला आहे इथे. त्यानंतर आत धागा घ्यायचा आणि जी बटन पट्टी आहे ती विणायची आहे. आता इथे आत धागा घेतलेला आहे, पण हा मला उलट विणायचा आहे, तर तो असा मला घ्यावा लागेल, त्याशिवाय ती आटी येणार नाही. म्हणून जसे टाके असतील त्याप्रमाणे आटी घ्यायची, म्हणजे ते टाके वाढलेले असतात. 21वी ओळ पूर्ण झालेली आहे. 21व्या ओळीला पण थोडी ॲडजस्टमेंट होती की प्रत्येक शेवटचे टाके पुढे कॅरी करून ते विणायचे होते. 21वी ओळ पूर्ण झालेली आहे. 22वी ओळ करत आहोत आपण. उलट बाजूला बटन पट्टीचे टाके जसे आहेत तसे. एक उलट, हात B3 आहे, एक उलट, त्यानंतर B2 सगळे उलट. ही ओळ सगळी उलट विणायची आहे. थोडक्यात B3, B2 आणि B1 हे सगळे उलट विणायचे आहेत.
B1 तेही सगळे उलट. काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे. 22वी ओळ पूर्ण होत आली आहे. सगळे उलट विणले. आता 23वी ओळ. काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे विण आहे त्याप्रमाणे विणायचे आहेत. काचपट्टी झालेली आहे. आता B1 23वी ओळ आहे. सगळे सुलट विणायचे आहेत. ही ओळ 23वी. B1 B2 आणि B3 हे सगळी सुलट असणार आहे. काहीही त्यामध्ये फरक नाही आहे. B1 B2 आणि B3 सगळे सुलट विणायचे आहेत. बटनपट्टीचे टाके विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचे. 23वी ओळ सगळी सुलट होती ती आपण पूर्ण केलेली आहे. 24वी ओळ. इथे हा पॅटर्न संपत आहे. 24 ओळींचा आहे हा पॅटर्न. एक पॅटर्न B1 B2 आणि B3 हा 24 ओळींचा पॅटर्न आहे. त्यातली ही 24वी ओळ आपण करत आहोत. पहिले टाके हे काचपट्टीचे बटनपट्टीचे आहेत दोन्ही बाजूला. बटनपट्टीचे झाले. आता B3 सगळे हे उलट विणायची आहे ही ओळ. यामध्ये काही व्हेरिएशन नाही आहे. 24वी ओळ. सर्व टाके B3 B2 आणि B1 सगळे उलट विणायचे. बटनपट्टीचे टाके जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत. 24वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे डिझाईन यावरून तुम्हाला कल्पना येईल की हे डिझाईन कशा प्रकारचं आहे. या प्रकारचं डिझाईन आहे हे. खूप सुंदर डिझाईन आहे. हेच ॲक्च्युअल जॅकेटमध्ये कसं दिसेल हे बघूया आपण. हे विणून पूर्ण झालेलं आहे. हे बघा या पद्धतीने हा 24 ओळीचा पॅटर्न आहे. तर हा 24 ओळीचा एक मी दाखवला इथे. असाच आणखीन एक विणायचा आहे. 171 टाक्यांनी आपण सुरुवात केलेली होती. पहिल्यांदा ही बॉर्डर झाली. त्यानंतर दुसरी बॉर्डर. त्यानंतर ह्या साध्या स्टॉकिंग स्टिचच्या ओळी आहेत. त्यानंतर हा आपण B1 B2 आणि B3चा हा जो पॅटर्न घातलेला आहे. हे दोन पॅटर्न विणायचे आहेत. एक हा आणि त्याच्यानंतर एक आणि त्याच्यानंतर पुढच्या विणकामाला सुरुवात होणार आहे. तर B1 हा पहिल्या 10 टाक्यांमध्येच असणार आहे. हे 10 टाके बटनपट्टीचे आणि हे काचपट्टीचे 10 टाके. त्याच्या हे सोडून मध्ये 151 टाके राहतात. त्या 151 टाक्यांमध्ये पहिला B1 पॅटर्न हा 10 टाक्यांचा असेल. 140 टाक्यांचा B2 पॅटर्न असेल. आणखीन एक टाका शेवटचा जो आहे तो B3 पॅटर्न विणायचा आहे. या पद्धतीनं हे विणकाम होईल. या पद्धतीने दिसत आहे तुम्हाला. तर आत्ता आपण जो 24 ओळींचा पॅटर्न पूर्ण केला तसाच आणखीन एकदा पूर्ण करायचा आणि मग त्याच्या पुढे विणकाम करायचं आहे. तर ते आपण करून घेऊया. 171 टाक्यांमध्ये विणकाम हे B1 B2 आणि B3 हे पॅटर्न जे आहेत ते दोनदा विणून झालेले आहेत. हा मेन भाग आहे जॅकेटचा. त्यामध्ये आपण शेवटी पहिल्यांदा A1 A2 आणि A3 इथंपर्यंत विणला हा. त्यानंतर काही ओळी चटई विणीच्या किंवा स्टॉकिंग नेट स्टिचच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर B1 B2 आणि B3 हे 3 पॅटर्न 171 टाक्यांमध्ये म्हणजे मधल्या 151 टाक्यांमध्ये घातलेले आहेत. ते दोन्हीही पूर्ण झालेले आहेत.
24 ओळींचा एक डिझाईनचा पॅटर्न होता. असे हे 24 ओळी आणि या 24 ओळी आहेत. तर 24वी ओळ विणताना शेवटची ओळ 24वी जी आहे ती दुसऱ्या पॅटर्नमधील म्हणजे दुसरं डिझाईन सुरुवात केल्यानंतर B1 B2 आणि B3 दुसरं डिझाईन सुरुवात केल्यानंतर शेवटची 24वी जी ओळ आहे त्यावेळी मुंढ्यासाठी टाके कमी करायचे आहेत. तर ते आता कसे करायचे ते बघूया आपण. 24वी शेवटची ओळ दुसरा भाग किंवा दुसरा पॅटर्न विणताना B1 B2 B3चा दुसरा पॅटर्न विणताना 24व्या ओळीला जी सर्व उलट करायची असते त्या ओळीला आता याप्रमाणे विणायचं आहे. नेहमीप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आपण विणलेला आहे. हे पहिले 10 टाके बटनपट्टी आणि काचपट्टीचे सारखेच विणायचे आहेत. जी विण असेल त्याप्रमाणे हे विणत जायचे आहेत. आता पुढचा भाग मागचा भाग पुढचे दोन्ही भाग आणि मागचा भाग असे हे भाग आहेत. त्याच्या शेवटच्या पार्टकडे आपण आलेलो आहोत. हे झाल्यानंतर बाह्या करायला घ्यायचे आहेत. आता हे 10 टाके याच्या पुढे अजून 32 टाके विणायचे आहेत. सगळे उलटच आहेत इथे. तर 24व्या ओळीला पहिले 42 टाके विणायचे आहेत. त्यामध्ये बटनपट्टी येणार आहे. हे 42 टाके झालेले आहेत उलट बाजूला. आता 6 टाके हे मुंढ्यासाठी किंवा आर्म शेपसाठी बंद करायचे आहेत. इथून 42 टाके झाल्यानंतर तर ते बंद करूया आपण. उलटप्रमाणेच बंद करायचे टाके. थोडे सैलसर विणायचे आहेत. पहिल्यांदा हा एक विणून घ्यायचा, मग तो टाकायचा पुन्हा डाव्या सुईवर. असे 2चे 1 याप्रमाणे 6 करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीने टाके झालेले आहेत. बंद जरासं असं ओढून घ्यायचं आहे. 6 टाके बंद केलेले आहेत आपण. याच्या पुढे 6 टाके झाल्यानंतर 75 टाके हे परत विणून घ्यायचे आहेत पाठीमागच्या भागासाठी. आता इथे सेपरेट व्हायला लागलेले आहेत. इथून पुढे हा पुढचा भाग डाव्या साईडचा पुढचा भाग झाला. मग 6 टाके कमी केले. आता 75 टाके विणून घ्यायचे आहेत. मग पुन्हा 6 टाके बंद करायचे आणि मग परत पुढचे 42 हे विणायचे आहेत. तर आपण 75 टाके विणून घेऊया. 75 टाके मधले विणून झालेले आहेत पाठीचे. सगळं उलटच विणकाम आहे या ओळीला. तर आता पुन्हा 6 टाके बंद करायचे आहेत. पहिला टाका विणून घ्यायचा, तो डाव्या सुईवर घ्यायचा आणि मग 2चा 1 करायला सुरुवात करायची. पुन्हा 6 टाके बंद करायचे आहेत. 1 2 3 4
5 6 टाके बंद झालेले आहेत. हे मधले हे थोडेसे असे खेचायचे म्हणजे थोडे सैल होतील. सैलप्रमाणेच टाके बंद करायचे आहेत. आता राहिलेले हे 42 टाके परत विणून घ्यायचे म्हणजे ही शेवटची ओळ पूर्ण होईल. आपण ती विणून घेऊया. हे जे काचपट्टीचे टाके आहेत शेवटचे 10 ते त्याची दुसरी ओळ पाठीमागची जशी आहे त्याप्रमाणे विणायची आहे. म्हणजेच उलटच्या इथे उलट, सुलटच्या इथे सुलट हे 10 टाके मात्र असे विणायचे आहेत. बाकी मधले सगळे पहिले 10 बटनपट्टीचे आणि शेवटचे 10 काचपट्टीचे हे टाके विणीप्रमाणे विणावे लागतील. आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. आपला 24वी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा, पुन्हा एकदा सांगते, उलट ओळ 24वी ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला आलेली होती. 42 टाके विणले, 6 बंद केले, 75 टाके विणले, पुन्हा 6 बंद केले आणि नंतर 42 टाके विणलेले आहेत. या पद्धतीने हे इथे बंद केलेले टाके आहेत. तर हा पाठीमागचा आणि 2 पुढचे याप्रमाणे हा पूर्ण झालेला आहे भाग सगळा. आता या पद्धतीने दिसेल. हा किती याची उंची किती झाली आहे ते बघूया आपण. बटनपट्टीपासून मोजूया म्हणजे व्यवस्थित येईल. साधारणपणे 33 सेंटीमीटर आणि इंचमध्ये साधारण 13 पर्यंत झालेलं आहे. म्हणजे पावणे 13 वगैरे असं झालेलं आहे. 33 सेंटीमीटर ही उंची झालेली आहे. आता हा भाग असाच ठेवायचा आहे. यानंतर आपण बाह्या विणायला घ्यायच्या आहेत. बाह्या किंवा हात ते विणायला घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर बघायचं की पुढे हे भाग कसे जोडायचे आहेत. तर हा सगळ्यात जॅकेटचा हा सगळ्यात मोठा भाग होता. मोठा आणि त्याला थोडं जास्त विणकाम होतं तर तो आपला झालेला आहे विणून. आता पुढे बघूया आपण की बाह्या कशा विणायच्या आहेत. हे बाह्या विणेपर्यंत हे भाग असेच ठेवायचे आहेत. त्यानंतर मग सगळे भाग एकत्र करायचे. तर जॅकेटच्या बाह्या कशा विणायच्या ते आता बघूया. सुईवर पहिल्यांदा 34 टाके घालून घेतलेले आहेत. मी आधीच घालून घेतलेले आहेत. सगळीकडे बॉर्डर सारखे असल्यामुळे ते काही मी इथे दाखवत नाही आहे. 34 टाक्यांनी सुरुवात केल्यानंतर पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे. मधल्या 32 टाक्यांमध्ये बॉर्डर विणलेली आहे. 7 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 8वी ओळ आपण आता विणणार आहोत. शेवटची ओळ बॉर्डरची व्हाईट कलरने सुरुवात करायची आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे जिथून तुम्ही टाके सुरुवात केलेले आहेत तिथे असा लांब असा धागा तोडून घ्यायचा आहे. कारण का तो बाह्या शिवायला आपल्याला उपयोगी येणार आहे. म्हणून या पद्धतीने हाताच्या मापापेक्षा साधारण दुप्पट इतका धागा घ्यायचा आहे. साधारण एक 90 इंच वगैरे. आणि तो धागा असा इथे बांधून ठेवलेला आहे. आता आपण 8वी ओळ बघूया. 8व्या ओळीला एक टाका वाढवायचा आहे. म्हणजे 34 टाके आहेत ते 35 करायचे आहेत. तर त्यासाठी हे दाखवण्यासाठी मी बॉर्डर पूर्ण केलेली नाही आहे. पहिला टाका एजिंगचा आहे. बोटाने असा केला. एकदा असा बोट वळवलं. हे जे असं आहे ते या पद्धतीने आणि हे जे आहे ते पुन्हा एकदा त्याला असा वळवून घ्यायचा आहे. आणि तो हा जो आहे लूप किंवा ते गोल तो सुईत अडकवायचा की आणि हा धागा ओढायचा की एक नवीन टाका तयार होतो.
या पद्धतीने वाढवायचं आहे किंवा तुम्ही एकाचे 2 करून सुद्धा वाढवू शकता. या पद्धतीने वाढवल्यामुळे दिसत नाहीत म्हणून मी ते केलेलं आहे. एकच टाका या ओळीला वाढवायचा आहे, तो आपण सुरुवातीला वाढवलेला आहे. आता 8वी आणि बॉर्डरची शेवटची जी ओळ आहे ती जशी आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. तर ही 8वी ओळ बॉर्डरची आणि शेवटची हातांसाठी विणत आहोत आपण. 34 टाक्यांनी सुरुवात केलेली आहे. 7 ओळी झाल्यानंतर 8व्या ओळीला 1 टाका वाढवून घेतलेला आहे. 8 नंबरच्या या सुया आहेत आणि लोकर तर मी सांगितल्याप्रमाणे ही 4 प्लायची जराशी जाडसर अशी लोकर आहे. 8 नंबरने बॉर्डर सुरुवात करायची आहे. जशी आपण मुख्य भाग विणताना बॉर्डर 8 नंबरने सुरुवात केलेली होती, म्हणजेच 4 mm साईजच्या सुयांनी, त्याचप्रमाणे यासाठी सुद्धा 4 mm किंवा शेवटचा टाका एजिंगचा आहे किंवा 8 नंबरच्या सुया आहेत ह्या. 8 नंबरची सुई 4 mm ची आहे बॉर्डरसाठी वापरलेली. आता सुया चेंज करायच्या आहेत. आता मुख्य भाग विणायला 1 टाका वाढलेला आहे. हे बघा 35 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 1 असा 17 2 34 आणि 1 35 असे 35 टाके झालेले आहेत. आता तिथून पुढे सगळं काम हे 7 नंबर म्हणजे 4.5 mm च्या सुया वापरायच्या आहेत. 7 नंबरच्या सुयांनी आता मुख्य भागाला सुरुवात होईल. आपण मुख्य भागाला ही पहिली बेसिक बॉर्डर झाल्यानंतर पुन्हा 10 ओळींची एक बॉर्डर याच्यावर होती जॅकेटच्या डिझाईनप्रमाणे, तीच आता इथे सुरुवात करायची आहे. तर त्या 10 ओळींच्या बॉर्डरमध्ये आपण 3 पॅटर्न विणले होते, A1 A2 आणि A3. तेच पॅटर्न इथे कंटिन्यू करायचे आहेत. तर ते पॅटर्न मी तुम्हाला दाखवते. सेम एकसारखंच विणकाम आहे याचं आणि मेन भागाचं, जे A1 A2 आणि A3 मेन मुख्य भागामध्ये जे विणलेलं आहे त्याच पद्धतीने ते 3 पॅटर्न इथे विणायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया. त्या A1 A2 A3चं असं असणार आहे. हे पहिले 2 टाके आणि शेवटचे 2 टाके हे एजिंगसाठी म्हणून सोडलेले आहेत आणि मधल्या 35 मधले 31 टाके मध्ये A1 A2 आणि A3 हे 3 भाग विणायचे आहेत. तर त्यामध्ये A1 साठी पहिले 10 टाके जातील, A2 साठी नंतरचे 20 टाके जातील आणि शेवटचा 1 टाका जो आहे तो A3 साठी असेल. A3 मध्ये नेहमी एकच टाका होता. तर या भायांसाठी पहिले आणि शेवटचे 2-2 टाके एजिंगचे आहेत. पहिल्या 10 टाकांमध्ये A1 होईल, त्यानंतरच्या 20 टाक्यांमध्ये A2 हा पॅटर्न विणला जाईल आणि शेवटचा 1 टाका हा A3 पॅटर्नसाठी असेल. विणताना तुमच्या लक्षात येईलच. सुया आता बदलायच्या आहेत. 7 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत. तर पहिला टाका हा एजिंगचा आहे, त्यानंतरचा 1 टाका सुलट विणायचा. हे 2 टाके झाले तर पहिली ओळ आहे. धागा आतमध्ये घ्यायचा, 2चा 1 करायचा, धागा आतमध्ये घेतला, 2चा 1, त्यानंतर 3 सुलट, 1 2 3, पुन्हा धागा आतमध्ये घेतला, 1 टाका उचलायचा, 1 टाका सुलट विणायचा, धागा आतमध्ये घेतला, 1 टाका उचलायचा, 1 टाका सुलट विणायचा. हा जो उचललेला टाका आहे तो यावरून उचलून टाकायचा आणि पुन्हा 3 टाके सुलट विणायचे आहेत. 1 2 3. हे बघा, पहिले 2 टाके एजिंगचे झाले, बरोबर 10 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 5 10 टाके झालेले आहेत. A1 आणि A2 याच्या दोन्हीही सेमच आहेत. फक्त
जी 9वी ओळ आहे त्यामध्ये थोडासा फरक आहे, म्हणून इथे A1, A2 आणि A3 नावं दिलेली आहेत. पुन्हा A2 हा आत धागा घेतला, 2चा 1, 3 सुलट, 1 2 3 सुलट, पुन्हा आत धागा घेतला, 1 उचलला, त्यानंतर 1 सुलट विणला, हा उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, 3 सुलट, 1 2 3. हेच रिपीटेशन आहे. धागा आत घ्यायचा, 2चा 1, 3 सुलट, 1 2 3 सुलट, धागा आत घ्यायचा, 1 उचलणे, 1 सुलट, उचललेला टाका या 1 सुलटवरून काढून टाकायचा, 3 सुलट, 1 2 3. A2 पॅटर्न इथे संपलेला आहे. आता एकच टाका हा A3 मध्ये आहे, तो सुलट विणायचा. त्यानंतर शेवटचे 2 टाके हे एजिंगचे, म्हणजे पहिला टाका सुलट आणि नंतरचा टाका उलट. नेहमीप्रमाणे एजिंगचा या प्रमाणे विणायचा आहे. ही पहिली ओळ पूर्ण झालेली आहे आपली. दुसरी ओळ सगळी उलट विणायची आहे. पहिला टाका एजिंगचा, त्याच्या शेजारचा टाका सुद्धा उलटच विणायचा आहे. त्यानंतरचे सगळे टाके, दुसरी ओळ ही पूर्ण उलट आहे. तिसरी ओळ आता विणायची आहे. आपल्या सोयीसाठी आपण आता मार्कर ठेवायचे आहेत, म्हणजे ओळखणं सोपं जाईल आपल्याला, कारण याच्या पुढे सगळे टाके वाढणार आहेत. पहिला टाका एजिंगचा, दुसरा सुलट, मार्कर लावायचा, म्हणजे ते 2 टाके या डिझाईनमधले किंवा बीडमधले नाही आहेत. पहिले 10 टाके पुन्हा A1 पॅटर्न आहे, तो असा विणायचा. 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलून घ्यायचा, 1 सुलट, हा उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा. त्यानंतर 2चा 1 सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, पुन्हा 1 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1 आणि धागा आतमध्ये. याप्रमाणे हा A1 पॅटर्न झालेला आहे. 10 टाके झालेले आहेत, 1 2 3 4, आणि हा जो आत घेतलेला धागा आहे हा, असं मिळून 10 टाके झालेले आहेत. आता A2 पॅटर्न सुरुवात करायचा आहे. धागा आतमध्ये, हा A1चा आहे, 1 सुलट, धागा आतमध्ये, 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 2 सुलट, परत धागा आतमध्ये घेतला, 1 सुलट, परत धागा आतमध्ये, 1 उचलणे, 1 सुलट, उचललेला टाका 1 सुलटवरून काढून टाकायचा, 2चा 1, धागा आतमध्ये. हाच A2 पॅटर्न आणि एकदा विणायचा आहे. इथे A2 पॅटर्न संपलेला आहे. शेवटचा A3 टाका, A3 हा एकच टाका आहे, तो सुलट विणायचा, मार्कर इथे लावायचा, हे 2 टाके, 1 सुलट आणि शेवटचा टाका एजिंगचा. चौथी ओळ खूपच सोपी आहे आपली. पहिला टाका एजिंगचा, उचलून घ्यायचा नुसता, दुसरा उलट विणायचा. सगळी ओळ, पूर्ण ओळ उलट असणार आहे. याप्रमाणे पूर्ण उलट करायची आहे. चौथी ओळ सगळ्या उलट ओळी ह्या सगळ्या उलट आहेत, त्यामध्ये काहीही व्हेरिएशन नाही आहे. हा एजिंगचा आहे, जो आपण नेहमी उलट विणतो. 4 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. डिझाईन यायला लागलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर 5वी ओळ, डिझाईनची ओळ. पहिला टाका एजिंगचा, 1 सुलट, मार्कर पुन्हा रिप्लेस करायचा आहे,
आता A1 पॅटर्न, 2 सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा, 1 सुलट, पुन्हा 2चा 1, आत धागा, 1 सुलट. बरोबर A1चे झालेले आहेत. A1 पॅटर्न संपलेला आहे. 1 2 3 4 5. आता A2 पॅटर्न तसाच आहे. 2 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट, पुन्हा 2चा 1, आत धागा घ्यायचा, 1 सुलट. पुन्हा A2च पॅटर्न विणायचा आहे. A2 पॅटर्न संपलेला आहे. A3 पॅटर्नचा 1 टाका सुलट, मार्कर पुन्हा आहे तसा ठेवायचा, त्यानंतर 1 सुलट, शेवटचा एजिंगचा 1 उलट. 5वी ओळ झालेली आहे. 6वी ओळ आपण करून घेऊया. पूर्णपणे उलट करायची आहे. 6वी ओळ पूर्ण उलट विणून पूर्ण झालेली आहे. 7वी ओळ, दुसऱ्या बॉर्डरची 7वी ओळ विणत आहोत आपण. पहिला टाका एजिंगचा, 1 सुलट, मार्कर पुन्हा रिप्लेस करायचा आहे. 7वी ओळ A1 पॅटर्न, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, त्यानंतर 5 सुलट, 1 2 3 4 5. 5 सुलट झाल्यानंतर 2चा 1, धागा आतमध्ये घ्यायचा. बरोबर 10 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 आणि हा मिळून 10 टाके A1चे झाले. आता A2 पॅटर्न, पुन्हा 1 सुलट, धागा आतमध्ये, 1 उचलायचा, 1 सुलट, उचललेला टाका, 1 सुलट वरून काढून टाकायचा, त्यानंतर 5 सुलट, 1 2 3 4 5, 2चा 1, पुन्हा धागा आतमध्ये, 1 भाग झाला, परत A2चा दुसरा भाग, 3चा 1 टाका, तो सुलट विणायचा, मार्कर आहे तसा ठेवायचा, त्यानंतर पुन्हा 1 सुलट, शेवटचा टाका एजिंगचा. 8वी ओळ पूर्णपणे उलट आहे. पुन्हा ती करून घेऊया आपण. 8वी पाठीमागच्या उलट बाजूचं हे विणकाम सगळे उलट आहेत. फक्त एजिंगचे टाके तेवढे त्याप्रमाणे विणायचे आहेत. 8वी ओळ पूर्ण उलट केलेली आहे. मार्कर रिप्लेस करायचं. आणि शेवटचा टाका एजिंगचा. 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. 9वी आणि शेवटची डिझाईनची ओळ. या डिझाईनची किंवा या बॉर्डरची, दुसऱ्या बॉर्डरची पहिला टाका एजिंगचा, 1 सुलट, मार्कर आहे तसा ठेवायचा. A1 पॅटर्नमध्ये 9 टाके सुलट विणायचे आहेत. A1 पॅटर्न 9 टाके सुलट, 2 3 4 5 6 7 8 9. नेहमी A1 पॅटर्न हा 10 टाक्यांचा आहे, पण यावेळी 9 टाके विणायचे आणि A2 पॅटर्न सुरू करायचा आहे. डिझाईनच्या ॲडजस्टमेंटसाठी ही व्यवस्था केलेली आहे. आता A2 पॅटर्न, 2चा 1, आत धागा घ्यायचा, 8 सुलट, 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा तेच रिपीट करायचं आहे. A2 पॅटर्न,
2चा 1 आत धागा घ्यायचा, 8 सुलट 1 2 3 4 5 6 7 8 8 झालेला आहे. आणि A3 पॅटर्नमध्ये तुम्ही इथे हे 2 सुलटसुद्धा विणले तरी चालतात. हे साईडला आहे त्यामुळे काही ते दिसत नाही आहे. म्हणजे इथे 10 होतील आणि बरोबर 1 2 सुलट विणायचे म्हणजे कमी करायचा प्रश्न येत नाही. परत हा मार्कर A3 पॅटर्नचे 2 हे सुलटच विणा म्हणजे मग त्या डिझाईनमध्ये एकसारखेपणा येईल. मार्कर आहे तसा. शेवटचा 1 सुलट, त्याच्याही नंतरचा एजिंगचा. 9 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 10वी आणि शेवटची ओळ. पहिला टाका एजिंगचा, त्यानंतर सगळी ओळ उलट करायची आहे. 10वी ओळ पूर्ण झालेली आहे. मार्कर आहेत तसे ठेवायचे आहेत. हे बघा, ही दुसरी बॉर्डर आपली व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. बरोबर हे मध्ये 2 डिझाईन येतात, ह्या आपल्या विणायच्या चाललेल्या आहेत. आता याच्यानंतर 1 ओळ सुलट आणि 1 ओळ उलट याप्रमाणे 4 इंच खालीपासून, जिथून बॉर्डर सुरुवात झालेली आहे तिथंपासून 4 इंच हे विणायचं आहे. चटई विणीने, स्टॉकिन नेट स्टिचने विणायचं आहे. म्हणजे इथून पुढे साधारण 1 ते 1.25 इंच येईल. मोजून विणायचं आहे. बरोबर इथून 4 इंच टोटल उंची होईपर्यंत इथून पुढच्या सगळ्या ओळी ह्या 1 सुलट आणि 1 उलट याप्रमाणे विणायच्या आहेत. इथेपासून इथंपर्यंत खाली जिथे टाके घातलेले होते तिथेपासून इथंपर्यंत 4 इंच विणून झालेलं आहे. आता टाके वाढवायचे आहेत. प्रत्येक 6 ओळी झाल्यानंतर तर ते या पद्धतीने वाढवायचे आहेत. पहिला एजिंगचा झाल्यानंतरच टाके वाढवायचे आहेत. या पद्धतीने मगाशी दाखवल्याप्रमाणे असा वळून घ्यायचा. आणखीन हे जे आहे ते आणखीन एकदा वळवायचं या पद्धतीने. हा इथे 1 टाका वाढला. सगळे सुलट. आत्ता सध्या डिझाईन घालायची नाही आहे त्याला काही, त्यामुळे सगळं विणकाम हे 1 ओळ सुलट 1 ओळ उलट या पद्धतीने होणार आहे. एजिंगच्या टाक्यानंतर लगेच 1 टाका वाढवत जायचा आहे. प्रत्येक 6 ओळीनंतरची जी ओळ येईल त्या ओळीला सुलट बाजूला 1 टाका वाढवायचा आहे. मार्कर आहे तसा ठेवायचा. आता इथे शेवटचा एजिंगचा आहे त्याच्या आधी 1 वाढवायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. त्यानंतरची ही ओळ जी झाली ती पकडून किंवा ती धरून 6 ओळी झाल्या की परत त्याच्यानंतरच्या ओळीला टाके वाढवायचे आहेत. आता याच्यानंतर टाके वाढवल्यानंतर थोडक्यात 5 ओळी विणायच्या आणि नंतरच्या ओळीला पुन्हा टाके वाढवायचे आहेत. या पद्धतीने आता एजिंगच्या बाजूला 2 टाके वाढवल्यानंतर 5 ओळी झालेल्या आहेत. आता पुन्हा टाके वाढवायचे आहेत. टाके वाढवल्यानंतर 5 ओळी विणायच्या आणि त्यानंतरच्या ओळीला सुलट बाजूला पुन्हा 1 टाका वाढवायचा आहे. पहिला टाका एजिंगचा 1 वाढवला. एजिंग नंतर लगेचच टाका वाढवायचा आहे. पुन्हा सगळी ओळ सुलट. पुन्हा 1 वाढवायचा. एजिंगचा. यानंतर या ओळीला आपण टाके वाढवले. यानंतर 5 ओळी विणायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे बरोबर त्यानंतरची 6वी ओळ म्हणू आपण हवं तर त्या 6व्या ओळीला पुन्हा ह्या एजिंगच्या
आधी एक एक टाका वाढवायचा आहे. आत्ता सुईवर किती टाके आहेत ते आपण जरा मोजूया. मगाशी 2 वाढवले आणि आत्ता 2 वाढवले तर 39 टाके झालेले असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 1 19 आणि 38 आणि 39 टाके बरोबर झालेले आहेत. याच्यानंतर 5 ओळी करायच्या, पुन्हा 2 टाके वाढवायचे, पुन्हा 5 ओळी करायच्या, पुन्हा 2 टाके वाढवायचे. अशाप्रमाणे 45 टाके सुईवर एकूण होईपर्यंत टाके वाढवत जायचं आहे. साधारणपणे ते 25 सेंटीमीटर इतकं होतं. इथून ते इथंपर्यंत 45 टाके होईपर्यंत होईल. तर ते 45 टाके होईपर्यंत टाके वाढवायचे आहेत. 45 टाके झाल्यानंतर पुढे बघूया आपण काय करायचं ते. सुईवर आता 45 टाके वाढवून झालेले आहेत. याच्या पुढे पुन्हा 6 ओळी सुलट एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणेच विणायचं आहे. फक्त एकच आहे की खालीपासून बॉर्डर किंवा जिथंपासून टाके घातलेत तिथंपासून 25 सेंटीमीटर इतकी उंची झाली पाहिजे. 25 सेंटीमीटर इतकं होईपर्यंत याच्या पुढे करायचं आहे. याच्यानंतर 6 ओळी घातल्यानंतर 25 सेंटीमीटर होतंच, पण जर आपल्या सुया किंवा लोकरीमुळे थोडाफार जर फरक पडत असेल तर एक 2-4 ओळी जास्त याच्यावर करायला काही हरकत नाही आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जिथंपासून टाके घातलेले आहेत तिथंपासून 25 सेंटीमीटर इतकं होईपर्यंत हे एक सुलट ओळ आणि एक उलट ओळ याप्रमाणे विणायचं आहे. तर ते 25 सेंटीमीटर होईल इतकं आपण विणून घेऊया आणि मग बघूया पुढे काय विणायचं.